नमस्कार. नीतिस्पंदन या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमाविषयी भारदस्त जबरदस्त असे भाषण. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या सर्व सवंगडी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण येथे एका अशा पवित्र आणि मंगल प्रसंगी जमलो आहोत ज्याने आपल्या संस्कृतीत ईश्वरापेक्षाही उच्च स्थान प्राप्त केले आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणून साजरी करतो. हा दिवस म्हणजेच आपल्या अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या प्रत्येक गुरुप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा दिवस होय. अज्ञानाच्या अंधारात जो प्रकाश दाखवतो, चुकीच्या मार्गावरून जो योग्य दिशा दाखवतो, आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर जो सोबत चालतो, तोच खरा गुरु आपल्याला यश मिळवून देतो. मित्र हो, आपल्या हिंदू संस्कृतीत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा श्लोक अत्यंत आदराने घेतला जातो. याचा अर्थ असा आहे की गुरु हेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. तेच आपले खरे शिल्पकार आहेत. एक कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देतो, सुंदर मडके तयार करतो, अगदी त्याचप्रमाणे गुरु आपल्या कच्च्या मनाला आणि बुद्धीला योग्य आकार देऊन आपल्याला योग्य सुसंस्कृत माणूस नागरिक बनवतो. आई वडिलांनी दिली आपल्याला ही सुंदर काया, शरीर, परंतु जगण्याची खरी कला शिकवली गुरुदेवांनी. सवयी तया नतमस्तक होतो मी अशा सर्व गुरूंच्या चरणी. आज त्यांच्या आशीर्वादाने उजळतो आपल्या जीवनाचा ताज मुकुट. इतिहास साक्षी आहे की भगवान श्रीकृष्णांनाही संदीपनी ऋषींच्या आश्रमात जाऊन शिक्षण घ्यावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान राजाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने आणि स्वामी समर्थ रामदास यांच्या रूपाने उत्तम गुरु लाभले, म्हणून ते स्वराज्याची स्थापना करू शकले. एकलव्याची गुरुनिष्ठा असो किंवा अर्जुनाची ज्ञान परंपरा, गुरुशिवाय माणसाचे जीवन म्हणजे दिशाहीन नावेसारखे असते. आजच्या या डिजिटल युगात आपल्याला गुगल सर्व काही माहिती देऊ शकते, पण माहिती आणि ज्ञान यात जमीन आसमानचा फरक आहे. तो फरक फक्त एक खरा गुरुच समजावून सांगू शकतो. गुरु आणि शिष्याच्या नात्याची महिमा सांगणारी ही एक छोटीशी गोष्ट मला सांगावीशी वाटते. एका आश्रमात एक महान गुरु राहत होते. त्यांच्याकडे अनेक शिष्य ज्ञान अध्ययन करत होते. त्यातील एक शिष्य अतिशय हुशार होता, पण त्याला स्वतःच्या बुद्धीचा खूप अहंकार जडला होता. त्याला असे वाटे की आता मला गुरूंपेक्षा जास्त ज्ञान प्राप्त झाले आहे आणि जगामध्ये जे इतरांजवळ नाही ते मला जास्ती प्रमाणात प्राप्त होत आहे. एकदा गुरूंनी सर्व शिष्यांची एक परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी प्रत्येक शिष्याला एक मातीचे रिकामे भांडे दिले आणि सांगितले, हे भांडे जंगलात जाऊन फळांच्या रसाने काठोकाठ भरून आणा. पण एक अट आहे, भांडे कुठेही छिद्र असलेले नसावे आणि त्यात एकही माशी किंवा किडा जाऊ नये. सर्व शिष्य जंगलात गेले. त्या गर्विष्ठ शिष्याने विचार केला, हे तर अगदी सोपे आहे. त्याने जंगलातील एका आंब्याच्या झाडाखाली जाऊन मधुर रस भांड्यात भरण्यास सुरुवात केली. पण रस भरताना त्यात नकळत काही बारीक कीटक आणि मुंग्या पडू लागल्या. त्याने वारंवार प्रयत्न केला, पण भांडे स्वच्छ ठेवण्यात तो अपयशी ठरला. संध्याकाळ झाली. सर्व शिष्य आश्रमात परतले. त्या गर्विष्ठ शिष्याव्यतिरिक्त बाकीच्या शिष्यांची भांडी स्वच्छ आणि नियमानुसार भरलेली होती. निराश झालेला तो शिष्य गुरुसमोर गेला आणि म्हणाला, गुरुजी,
माझ्याकडून लाख प्रयत्न करूनही भांडे पूर्णपणे शुद्ध ठेवता आले नाही. हे माझ्या हातून घडले नाही. गुरूंनी प्रेमाने त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हटले, बाळा, हे मातीचे भांडे म्हणजे तुझे मन आहे आणि आपल्या मनाला कशा प्रकारे वळण लावावे, स्वच्छ ठेवावे किंवा त्याच्याविषयी कशा प्रकारे नकारात्मकता अथवा सकारात्मकता यावी असा प्रयत्न करावा हे आपल्या मनावर अवलंबून असते. हे आपले दिलेले आईवडिलांचे आणि समाजातून ग्रहण केलेले संस्कार असतात. हे ज्याला संस्कार ग्रहण करता आले तोच माझ्या परीक्षेमध्ये सफल होतो. तोपर्यंत आपण या मनामध्ये अहंकार, राग आणि वाईट विचारांची कीटक मळ घाण साचून ठेवतो. तोपर्यंत आपल्या मनामध्ये सकारात्मकता, सुंदर विचार आणि अहंकार सोडून, राग सोडून, वाईट गोष्टी सोडून काही करण्याची प्रेरणा येत नाही. तोपर्यंत आपले मन आणि जीवन स्वच्छ, पवित्र होऊ शकत नाही. म्हणूनच तोपर्यंत यामध्ये ध्यानाचा व संस्काराचा अमृतरस टिकू शकणार नाही. माणसाने कितीही विद्या संपादन केली तरी तोपर्यंत त्याचे मन निर्मल आणि नम्र होत नाही. तोपर्यंत तो उत्तम मनुष्य बनू शकत नाही. ते शिक्षण उत्तम शिक्षण बनू शकत नाही. ते संस्कार उत्तम संस्कार ठरू शकत नाही. त्या दिवशी त्या शिष्याचा अहंकार गळून पडला आणि त्याला गुरुच्या शिकवण्याचा खरा अर्थ समजला. असे असतात मनाला न दुखवता आपल्याला शिकवण देऊन आपले मन स्वच्छ करणारे आपले प्रिय गुरु. मित्र हो, या कथेप्रमाणेच आपल्या जीवनातील पात्रांना, आपल्या शिक्षकांना, आईवडिलांना आणि आपल्या चांगल्या वाईटाची जाणीव करून देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण आपला गुरु समजून त्याच्याकडून काही ना काही शिकले पाहिजे. फक्त आजच्या एका दिवशी नव्हे तर आयुष्यभर त्यांचा आदर करणे हीच प्रत्येकाची खरी गुरुदक्षिणा असते. जगातली प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवून जात असते. फक्त आपण सतर्क असले पाहिजे आणि आपण लक्ष जर दिले तर आपण पाहू शकता की गुरुविना आपले जीवन अधुरे असते. सर्वप्रथम असलेल्या गुरुला म्हणजे मातेला प्रणाम, आपल्या गुरुवर्यांना प्रणाम, आपल्या पित्याला प्रणाम, आपल्या ईश्वराला प्रणाम. एवढे बोलून मी माझे शब्दांना पूर्ण विराम देत आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा. गुरुदेवाय नमः. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.